नागपुर के अंबाझरी इलाके से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही। अंबाझरी पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए देशी पिस्टल समेत हथियार बरामद किए। पुलिस की इस कार्रवाई के बाद इलाके में हड़कंप मच गया। पुलिस को मिली जानकारी के आधार पर टीम ने कार्रवाई करते हुए संदिग्ध आरोपी को हिरासत में ले लिया और उसके कब्जे से देसी पिस्टल अन्य हथियार बरामद किए। हथियारों की बरामदगी के साथ ही पुलिस ने आरोपी के खिलाफ संबंधित धाराओं के तहत कार्रवाई शुरू कर दी है। फिलहाल पुलिस आरोपी से पूछताछ कर और यह पता लगाने में जुट चुकी है कि हथियार कहां से लाए गए थे और इसका इस्तेमाल की मकसद क्या था। इस कार्रवाई से इलाके में अवैध हथियार रखने वालों में हड़कंप मचा हुआ है। पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत जे कल्याणेश्वर मंदिर आहे इथं रात्रीच्या वेळेस एक इसम हातात पिस्टल सारखी वस्तू घेऊन फिरत आहे। या माहितीची खात्री करण्याकरिता आमचा जो डीबी स्टाफ आहे हा परिसरामध्ये गस्त घालून सदर संशयित इसमाचा शोध घेत होता। त्या दरम्यान तो मिळून आल्याने त्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव अतुल सुरेश चव्हाण वय 22 वर्ष राहणार भिवसनखोरी असे सांगितलं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही मिळून आलेलं नव्हतं त्यावेळेस, परंतु विचारपूस करता ते त्याच्याकडे वेपन होतं आणि ते त्याने लपवून ठेवल्याची माहिती दिलेली होती। तर या आधारावर आमच्या टीमने डीबी टीम ज्यामध्ये PSI लोही, PSI पतकोंडे आणि हेड कॉन्स्टेबल बलजीत, हेड कॉन्स्टेबल कमलेश यांच्या टीमने जाऊन आम्ही खात्री केली तिथं। तर त्यांच्या घराच्या आरोपीचं घर जे आहे भिवसनखोरीच्या घराच्या मागे त्याने ते एका सिमेंटच्या पत्र्याखाली एक वेपन लपवून ठेवलेलं होतं, जे पंचासमक्ष जप्त करण्यात आलेलं आहे आणि आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया सुरू आहे। जो आरोपी आहे याच्यावर पोलीस ठाणे गिट्टीखडा येथे यापूर्वी 307 खुनाचा प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे। तर त्या अनुषंगाने देखील आम्ही आता तपास करून आरोपी विरुद्ध अधिकाधिक प्रतिबंधक कारवाई कडक करण्याचे प्रस्तावित आहे आमचे। पुलिस अब इस मामले में जुटा है कि अन्य लोगों और हथियारों के नेटवर्क की भी जांच की जाएगी। अंबाझरी पुलिस की इस कार्रवाई को अपराध पर लगाम लगाने की दिशा में अहम कदम माना जा रहा।